नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब केले का? जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय संत संत गाडगेबाबा यांच्याविषयीचा मराठीत सोपा निबंध. हा निबंध शेवटपर्यंत पहा आणि निबंध आवडला तर निबंधाला जास्तीत जास्त शेअर पण करा आणि हा निबंध तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. आता तुम्हाला शाळेमध्ये होणाऱ्या स्पर्धांसाठी नक्की उपयोग होईल. तर चला पाहूयात संत गाडगेबाबा यांच्याविषयीचा मराठीतला निबंध. संत गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील एक महान संत, समाज सुधारक आणि कीर्तनकार होते. त्यांचे खरे नाव देऊजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रातील शेगाव येथे झाला. ते गरीब कुटुंबात जन्मले होते. लहानपणापासूनच त्यांना कष्टाची सवय होती. ते गुरे राखणे, शेतात काम करणे अशी कामे करत असत. त्यांचे जीवन खूप साधे आणि संघर्षमय होते. गाडगेबाबांना लहानपणापासून देवभक्तीची आवड होती, पण त्यांची भक्ती ही फक्त पूजा अर्चा करण्यापुरती मर्यादित नव्हती. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, वाईट चालीरीती आणि अस्वच्छता यांचा विरोध केला. त्यांना वाटत होते की स्वच्छता हीच खरी पूजा आहे. त्यामुळे ते ज्या गावात जात असत त्या गावातील रस्ते, गटारे आणि मंदिरे स्वतः झाडून स्वच्छ करत असत. लोकांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगत असत. त्यांना गाडगे बाबा हे नाव कसे पडले याची ही एक गोष्ट आहे. ते नेहमी अंगावर फाटकी वस्त्रे घालत आणि हातात एक मातीचे गाडगे भांडे घेऊन फिरत. त्या गाडग्यात लोकांनी दिलेले अन्न किंवा धान्य ठेवत. त्यामुळे लोक त्यांना प्रेमाने गाडगे बाबा म्हणू लागले. ते साधेपणाने जीवन जगत होते. त्यांना संपत्ती, मान सन्मान किंवा प्रसिद्धी याची इच्छा नव्हती. गाडगे बाबा कीर्तनांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असत. त्यांच्या कीर्तनात ते लोकांना चांगले विचार सांगत. ते म्हणत की देव मंदिरात नसून तो माणसात आहे. गरिबांची सेवा करणे, भुकेलेला अन्न देणे, आजारी माणसाची मदत करणे हेच खरे धर्म आहे. त्यांनी दारू पिणे, जुगार खेळणे, जातीभेद करणे यांचा कठोर विरोध केला. त्यांनी लोकांना शिक्षणाचे महत्वही पटवून दिले. गाडगेबाबांनी अनेक ठिकाणी धर्मशाळा, वसतिगृहे, गोशाळा आणि अन्नछत्रे उभारली. त्यांनी लोकांकडून मिळालेल्या देणग्या स्वतःसाठी वापरल्या नाहीत. त्या सर्व रकमा समाजसेवेसाठी वापरल्या. त्यांनी गरीब आणि गरजू लोकांसाठी काम केले. त्यांनी अस्पृश्यतेचा विरोध केला आणि सर्वांना समान वागणूक दिली. गाडगे बाबा नेहमी पायात चप्पल न घालता अनवाणी चालत असत. त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. ते कुठेही गेल्यावर प्रथम स्वच्छता करत आणि नंतरच कीर्तन करत. त्यांच्या या कृतीमुळे लोक प्रभावित होत असत. त्यांनी लोकांना शिकवले की देवाला फुले वाहण्यापेक्षा समाजासाठी काहीतरी चांगले करणे महत्वाचे आहे. गाडगेबाबांचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रात पसरला होता. अनेक लोक त्यांचे अनुयायी झाले. त्यांनी लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की माणसाने मेहनत करावी, प्रामाणिक राहावे आणि इतरांची मदत करावी. त्यांनी कधीही कोणावर अन्याय केला नाही आणि कोणालाही वाईट वागणूक दिली नाही. त्यांच्या कार्यामुळे समाजात मोठा बदल झाला. अनेक गावांनी स्वच्छतेकडे लक्ष दिले. लोकांनी वाईट सवयी सोडण्यास सुरुवात केली. शिक्षणाचे महत्व लोकांना समजू लागले. गाडगेबाबांनी समाजाला नवा विचार दिला. 20 डिसेंबर 1956 रोजी गाडगेबाबांचे निधन झाले, पण त्यांचे कार्य आजही जिवंत आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या स्मरणार्थ अनेक योजना सुरू केल्या आहेत. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान ही योजना त्यांच्या नावानेच आहे. त्यांच्या कार्यामुळे त्यांना संत म्हणून ओळखले जाते. संत गाडगेबाबांचे जीवन आपल्यासाठी आदर्श आहे. त्यांनी
आपल्याला स्वच्छता, सेवा आणि समानता यांचा संदेश दिला. त्यांनी शिकवले की खरा धर्म म्हणजे मानवतेची सेवा. आपण त्यांच्या विचारांचे पालन केले तर समाज नक्कीच सुधारेल. आजच्या काळातही गाडगेबाबांचे विचार खूप महत्वाचे आहेत. स्वच्छता राखणे, अंधश्रद्धा टाळणे, सर्वांना समान मानणे आणि गरिबांची मदत करणे हे प्रत्येकाने केले पाहिजे. संत गाडगेबाबा हे खरे समाज सुधारक होते. त्यांचे जीवन आणि कार्य आपल्याला नेहमी प्रेरणा देत राहील. अशा प्रकारे राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांच्याविषयीची माहिती निबंध संपलेला आहे. तुम्हाला आजचा हा निबंध आवडला का? हा निबंध जर आवडला असेल तर निबंधाला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.